नमस्कार मित्रांनो, मी रवीनाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला आज बनवूया आपण पोहे. पोहे ही अशी एक डिश आहे की ती सगळ्यांना आवडते, अति लहान मुलांना सुद्धा. चला आज बनवूया मग आपण पोहे. मी इथं पोहे घेतलेला आहे, तुम्ही कोणतंही यूज करू शकतात. मी इथं स्वादिष्टचं पोहे घेतलेलं आहे. आता त्याला भिजवून घेणार आहे. पोहे कधीही अगोदर भिजवून घ्यायचं, जेणेकरून पोहे अगोदर भिजलं तर सुटसुटीत भिजलं जातं. मी आता इथं पोहेचं पाणी काढून घेणार आहे आणि त्याला बाजूला करून पोहेचं सामग्री कापून घेणार आहे. बघा किती सुटसुटीत भिजलं गेलेलं आहे आपलं पोहे. त्याच्यात राहिलेलं पाणीसुद्धा जिरून जाईल. मी इथं 2 कांदे घेतलेला आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. चला आपण त्यांना कापून घेऊया. प्लीज मला सपोर्ट करा. यूट्यूबवर मी नवीन आहे, खूप गरज आहे. प्लीज मला सपोर्ट करा. चला आता आपलं इथं कांदा आणि मिरची चिरून झालेल्या आहेत. आता बाजूला कढई ठेवलेली आहे. मी त्याच्यात 2 पळी तेल टाकलेलं आहे. तेल मस्त तापू द्यायचं आहे. मग त्याच्यात आपण शेंगदाणे भाजून घेणार आहेत. शेंगदाणे अगोदर भाजल्याने काय होते, जेव्हा आपण पोहे खातो तेव्हा पोहेमध्ये आपल्याला शेंगदाणे क्रंची लागतात आणि मुलांनासुद्धा आवडतात. मुलं नखर-चखर करतात शेंगदाणे खायला, ते सुद्धा आवडीने शेंगदाणे खातात. त्याला शेंगदाणे भाजून झालेला आहे, मस्त आपण बाजूला काढून घेऊया. मी इथं 1 चम्मच राई घेतलेली आहे, 1 चम्मच जिरं आणि राई मस्त तळकू द्यायची आहे. पोहेला मस्त चव येते. चला आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया आणि मिरचीसुद्धा टाकून घेऊया. कांदा आणि मिरची एक थोडीशी लालसर होऊ द्यायची आहे आपल्याला, जेणेकरून आपले कांदे आणि मिरचीची कच्चेपणाची चव जाईल. मग इथे आपला कांदा आणि मिरची मस्त झालेली आहे. आपण इथं 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे, 1 चम्मच हळद पावडर, मस्त परतून घ्यायचं आहे. मी पोहेमध्ये मीठ आणि हळद टाकत नाही, ते पोहेला व्यवस्थित लागत नाही. म्हणून मी कांदा आणि मिरचीमध्येच हळद आणि नमक टाकून घेते, जेणेकरून त्याचा कच्चापणासुद्धा जाईल. चला बघा पोहे किती सुटसुटीत भिजलं गेलेलं आहे. तुम्ही एक पोहेची कणी बघू शकतात. बघा आता आपण मिक्स करून घेऊया पोहेला. पोहेला व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती पोहे मस्त परतून झालेला आहे. आता आपण इथं तळलेले शेंगदाणे टाकून घेऊया. बघा शेंगदाणेसुद्धा मस्त टाकून झालेले आहेत, व्यवस्थित परतून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर मी इथं टाकून घेतलेली आहे. बघा आता आपलं पोहे रेडी झालेलं आहे खायला. चला आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया. पोहे ही रेसिपी तयार झालेली आहे. मी इथं एका डिशमध्ये पोहे काढून घेतलेलं आहे. आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण इथं बारीक शेव टाकून घेऊया पोहेवरती, बारीक चिरलेली कोथिंबीर. डिश बघायलाही सुंदर वाटेल, खायलाही मस्त वाटेल आणि मुलंसुद्धा डिश बघून आवडीने खातील. बघा या माझ्या पद्धतीने तुम्ही पोहे करू शकतात. किती सुटसुटीत झालेला आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.